पेठवडगाव येथील डवरी गल्लीमध्ये एका व्यक्तीचा खून करून फरार झालेल्या आरोपीला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने 24 तासांच्या आत अटक केली। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी 8 सप्टेंबर रोजी रात्री 12च्या सुमारास पेठवडगाव येथे संभाजी धर्मा साळुंखे वय 50 यांचा खून करण्यात आला। आरोपी किरण भीमराव जगताप वय 25 राहणार यादवनगर कोल्हापूर याने डोक्यात लाकडी फळी मारून साळुंखे याचा खून केला आणि तो घटनास्थळावरून पळून गेला। या प्रकरणी मयत साळुंखे यांच्या पत्नी मीना साळुंखे यांनी वडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख योगेश कुमार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तात्काळ आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्याचे आदेश दिले। त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार केले। या पथकाने आरोपीचा समांतर तपास सुरू केला। तपासादरम्यान पोलीस अंमलदार सुरेश पाटील आणि रुपेश माने यांना गुप्त बातमीदाराकडून आरोपी परिते गावातील पोकर्णेकर वस्तीमध्ये असल्याची माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाने 9 सप्टेंबर रोजी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले। पोलिसांनी आरोपी किरण भीमराव जगताप याची सखोल चौकशी केली। चौकशी दरम्यान त्यांनी मयत संभाजी साळुंखे यांच्याशी झालेल्या शाब्दिक वादातून रागाच्या भरात डोक्यात लाकडी फळी मारून खून केल्याची कबुली दिली। आरोपीला पुढील तपासासाठी वडगाव पोलिसांच्या ताब्यात दिले असून पुढील तपास वडगाव पोलीस ठाणे करत आहे। ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, रुपेश माने, राम कोळी, विनोद कांबळे, राजेंद्र वरंडेकर, संदीप पाटील, अमित सरजे यांनी केली। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कोल्हापूर। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणारं, जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणारं गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं।